सो फायनली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. चला, स्वागत आहे पुण्यात सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक. येल्लो कपड्याच्या पुढे बसलाय त्यांना विनंती, सर्वांनी पाठीमागे चला प्लीज, सहकार्य करा प्लीज, कारण तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मॅच सुरू होणार नाही. यस, चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. फायनलची मॅच छत्रपती. जो संघ या स्पर्धेमध्ये फायनलची मॅच जिंकणार आहे त्यांच्यासाठी किरण 11 रानळे तळाव यांच्याकडून संपूर्ण ड्रेस कोड अगदी त्या 10 खेळाडूंना दिला जाणार आहे. चला, मॅचला सुरुवात. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये छत्रपती चषक 2026 ची फायनलची मॅच. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जाऊया फायनलच्या मॅचच्या दिशेने. मॅचला सुरुवात. नवयुग जय स्मृती अर्नाळ्याचा संघ समोर आगाशीचा संघ आहेत. फायनलची मॅच. अजय, पहिलाच बॉल फटका खेळला. वा वा वा, काय फिल्डिंग. संचित जाधवच्या मयूरच्या लगातार 3 चौकाला संचित जाधवकडून 500 रुपयाचं पारितोषिक. एक धाव येत असताना पाहायला मिळत आहे. सिंगलच्या मदतीनं खातं ओपन झालंय. पुढचा बॉल. मयूर स्ट्राईक लायला धडक्या त्यानं चेंडूला ढकलून दिलाय. कस्तुबी महत्वाची मॅच आहे, फायनलची मॅच आहे, स्वप्नपूर्ती मॅच आहे. आपल्या आयोजकांनी घेतलेली मेहनत, म्हटलं की दिवस रात्र त्यांनी घेतलेली मेहनत आज सक्सेसफुलच्या दिशेने ही स्पर्धा मार्गस्थ झालाय. येस, डेफिनेटली. अजय रेडी आहेत. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट. एका बाजूला अपकमिंग यंगस्टर आहेत, नवोदित खेळाडू. समोर आगाशी टीम, फार मोठा एक्सपिरियन्स. आता यांची मॅच पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे. मजा नाही, जाम मजा येणार आहे. मजाला उलट केलं तर जाम होतो. जाम मजा. पुढचा बॉल. फटका पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला, ड्राईव्ह केला, हलक्या हाताने खेळलाय. सिंगल आला, धावसंख्या एका धाब्याने वाढलं 4. एक पाऊल टाकायचं, धोक्याचं पाऊल आहे. कोण कशा पद्धतीने टाकणार याची चर्चा सध्या रंगू लागलाय. 4 मध्ये 4 या धाब्यात सुरुवात. पुढचा बॉल. अजय रेडी आहेत. स्ट्राईक अँड मयूर ऑन साइडला पट्ट्या खेळलाय. चेंडू सीमारेषा पार. वा 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 वा, काय खतरनाक स्ट्रोक मारलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. ही स्पेशालिटी मयूरची आहे, ही स्पेशालिटी अर्नाळ्याच्या खेळाडूची आहे. अर्नाळा वर्सेस आगाशी. बिग फाईट, बिग थ्रिलर मॅच. धावा फलकावरती 8 धाव्यांसाठी धाव्यांसाठी पळापळ. पुढचा बॉल हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. सिंगल येत असताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या एका धाब्याने पुढे गेल्यात. जाऊन पोहोचते 9च्या घरामध्ये. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. दोन्ही संघ मैदानाच्या मध्ये ही अटीतटीची महत्वाची मॅच खेळतायत. छत्रपती चषकामध्ये भरपूर सारी पारितोषिका पाहिलीत. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक पाहिलीत. बाईक नव्हे, ऍक्टिवा आहे. ऍक्टिवा 5G कोणाच्या नावी होणार ते देखील काही वेळामध्ये माहित पडेल. बायसिकल 3 बायसिकल वरती कोण स्वार होणार ते देखील माहित पडणार आहेत. कौस्तुभजी, डेफिनेटली कोण होणार या चॅम्पियन, या 18 किलो ट्रॉफीचा चॅम्पियन कोण होणार, त्या बाईकचा चॅम्पियन कोण होणार, त्या बायसायकलचा चॅम्पियन कोण होणार, कोणाला मिळणार आहे. त्या अगोदर दुसरं षटक मार्गस्थ आहे. शिवमच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. शिवम समोर मयूर रेडी आहेत. पहिला बॉल 9 वर 0. पुढचा बॉल. हलक्या दाना चेंडूला खेळलाय. सिंगल घेतलाय. धावसंख्या धावफलकावरती एका धाब्याने पुढे गेलाय. जाऊन पोहोचलाय 10च्या घरामध्ये. महत्वाची मॅच. जबाबदारी शिवमच्या खांद्यावरती आहे, जबाबदारी बॅटरच्या खांद्यावरती आहे. कोण कोणावरती पडणार भारी याची चर्चा आहे. येस, डेफिनेटली कोण कोणावर भारी पडणार याची चर्चा आहे. शिवम रेडी आहेत. स्ट्राईक एंडला निखिल. 10 धाबा धावफलकावर. पुढचा बॉल मोठा पटका साईडला. वा 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 वा.
पुन्हा एकदा फटका खेळला मैदानाच्या आतमध्ये चौकाराने धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलाय, जाऊन पोहोचलाय 14च्या घरामध्ये. फटका निखिलच्या बॅट मधून 4 धावा देणारा अर्नाळाकरांचा आनंद आज मात्र द्विगुणित होतोय, कारण नुकताच चालू असलेल्या भिवंडीच्या स्पर्धेमध्ये तिथेही अर्नाळा संघाला बाजी मारल्यात. वसई विरारचं नाव तिथे उंचावलंय, इथेही उंचावण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याच्यामुळे चर्चा सुरू झालाय. हा टाळ्यांचा गजर आहे, हे प्रेम आहे, हे क्रिकेट आहे आणि मैदानाच्या मध्ये सध्या ते दिसत आहे. 14-0. काय जबरदस्त सुरुवात. मयूरच्या बॅट मधून चौकार, निखिलच्या बॅट मधून चौकार. मयूरने जो काही या स्पर्धेमध्ये खेळ केला तो सर्वांच्या मनाला भावणार आहे प्रत्येक मॅच मध्ये. आणि मयूरने आज 50 धावांचे खेळ केले. सी फॉर्मॅट मध्ये अंडरआर्म क्रिकेट मध्ये वसई तालुक्यातील पहिला खेळाडू बनलाय जो मैदानाच्या आतमध्ये आहे. आता या समोर शिवमला खूप मोठं चॅलेंज असणार आहे, परंतु शिवमला डॉट विकेट साठी जावं लागणार आहे. त्याच्यासाठी प्रयत्न मैदानाच्या मध्ये कशा पद्धतीने होतील याची चर्चा सध्या रंगलाय. 14 वरती विकेट नाहीये. पुढचा बॉल सोडून दिलाय, बाकीचं काम पंचांवरती टाकलाय. पंच परशुराम पाटील गंभीर सर त्यांनी अगदी 2 हात हवेमध्ये फैलावलाय, सांगितलंय हा बॉल आहे वाईट. आलाय वाईट, मॅच मध्ये वाईट आलाय, पण संघाची वेळ वाईट येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. धावसंख्या 15. सिंगल कंप्लीट झाले, सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट झाले. दाबा धावफल करे 16 0. 1.3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. शिवम बॉलिंग ट्रॅकवर आहेत. चर्चा होते वारंवार मध्ये फिल्डिंग मध्ये बदल केला जातो फिल्डिंग मध्ये. एक पारितोषिक देखील येत आहे, त्याची देखील चर्चा आम्ही करू. धावफलकावरती धावा 16 ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार झालाय. पुन्हा एकदा शिवमचा बॉल हलक्या चेंडूला खेळलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न, वेगानं ती रन मैदानाच्या मध्ये कंप्लीट केलाय. धावसंख्या 1 धावेने पुढे गेलाय, जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. काय वाटतंय चॅम्पियन टीमला 10 खेळाडूंना 10 टी-शर्ट ट्रॅक दिले जाणार आहेत. किरण 11 रानले तलावच्या संपूर्ण टीम कडून. सिंगल कंप्लीट झाले. 4 चेंडूचा खेळ. 17-0. पुढचा बॉल. सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा पहा, या षटकामध्ये चौकार आलाय. दोन्ही बॅटरला माहित आहे त्यांचं काम हलवार पद्धतीने करतायत. 18-0 आहे. खूप चांगली आतापर्यंत मैदानाच्या या स्पर्धेसाठी पंचांची कामगिरी खूप चांगली होत आहे. त्याच्यासाठी आदरणीय अतुलजी निमदे साहेब यांच्याकडून दोन्ही पंचांना 500 रुपयाचा प्राइज आलेला आहे. वा, पंच देखील खूप चांगली कामगिरी सध्या करतायत. 18 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. हलक्या त्यानं चेंडूला मात्र सॉफ्टने ढकलून दिलाय. सिंगल घेतलाय, जेंटल पुश केलाय. पुश करो खुश रहो हे मात्र मैदानावरती सांगितलंय. धावा धावफलकावरती आहेत 19. हे आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स. एका बाजूला विवेक पाटील सर, दुसऱ्या बाजूला परशुराम पाटील गंभीर सर. 24/7 अशी कामगिरी करणारे पंच आहेत, कारण दिवसा दुसरीकडे स्पर्धा, रात्री इकडे, आणि 24/7 नाव त्यांना आता पंचांच्याच माध्यमातून देऊयात. येस, डेफिनेटली. का नाही देणार खरोखरच मानावं लागणार आहे. 19-0 पॉवर प्ले. येस, डबल पी. हे आमचं कॉमेंट्री पॅनल आहे, जेवढ्यांची डीपी नेटवर्कची संपूर्ण टीम आहे. डीजे मॅन आहेत आमचे, दोन आमच्या सोबतीनं आहेत. आणि त्यानंतर हे आमचे आयोजक, त्यांना सुद्धा आपण पाहतोय. पॉवर प्ले, डबल पी. आता पॉवर प्ले मध्ये काय करणार? पॉवर जनरेट कोण करणार? पॉवर जनरेट करायची आहे तुम्हाला इकडे बॉलिंग करावी लागणार आहे, कारण धाबा वेगाने येत आहेत, खोऱ्याने येत आहेत. आणि जसं समोर टावर आहे ना, मोठ्या बिल्डिंग बनतायत, त्याच वेगाने धावा बनतायत. समोर असणाऱ्या मोठ्या बिल्डिंग सुरुवातीला छोट्या बिल्डिंग होत्या, पण आता त्या वाढत चालल्यात. आता त्यांची हाईट वाढत चालल्यात. तितक्या धावा करायच्या आहेत. नवयुग जय स्मृती अर्नाळा लांबचा प्रवास करून तोही आलाय. त्याच दिशेने आगाशीतच संघ आलाय. दोघं जाताना एकत्रच जाणार आहेत, कारण त्याच रस्त्याने दोघांना जायचं आहे. आगाशी आणि अर्नाळा. मैदानाच्या मध्ये सामन्याला सुरुवात. 30रं षटक. पॉवर प्ले ऑन. पहिला बॉल फटका खेळला. काय फिल्डिंग. एकदा टाळ्यांचा गजर होऊ दे क्षेत्ररक्षकासाठी. पंच गेल्यात आता टीव्ही कंट्रोल रूम. 3रा पंचांकडे. डिसिजन ऑफ पेंडिंग. पाहूया काय घडलंय. छत्रपती चषकामध्ये आमचे संपूर्ण आयोजक पंकजदादा मिश्रा, हर्षजी पिलाणे, भूषणजी रानमाळे, अतुलदादा निमदे, निलेशदादा सोळंकी, वैभवजी निलकंठ, मनीष गावड, गणेशजी मलबारी. प्रत्येकाची महत्वाची भूमिका आहे. जयेश पाटीलही खूप चांगलं काम त्यांनी केलं. पहा फिल्डिंग. त्याच्यानंतर हा बॉल हातामध्ये आलाय, त्यावेळी ती बॅट आलाय, नाही आली. आता टाळ्यांचा गजर एका डगआउट मधून आला. त्याचं कारण बॅटर इज सेफ.
सेफ आहेत. धावसंख्या एका धावेने वाढलेत 20. यस, शानदार फिल्डिंगचा नजारा, काय जबरदस्त फिल्डिंग. 20-0 आहे. पॉवर प्ले ऑन आहे. मुकेश रेडी आहेत. मुकेशच्या हातामध्ये आतापर्यंत चेंडू सोपविला गेलाय. पहिल्या बॉलवर सिंगल आले. चर्चा करतायत, वारंवार मध्ये बदल करतायत. एक गाव एक संघ, एका बाजूला नवयुग जयस्मृती अर्नाळा आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आगाशी. बिग बॅटल. छत्रपती चषकाचा चॅम्पियन होणार कोण? बायकर मॅन बनणार कोण? हो, सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट झाले. चॅम्पियन टीमला 10 खेळाडूंना ट्रॅक टी शर्ट देण्यात येणार आहेत. किरण 11 रानले तलाव. आणखीन एक पारितोषिक येतं. लगातारच्या 3 विकेट, लगातारच्या 3 चौकारासाठी राजा ग्राफिक्स यांच्याकडून 500 रुपयाचे प्राइज असणार आहेत. बाहेर झेल घेणाऱ्यांसाठी देखील अंश निमदे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आहे. पारितोषिकांचा वर्षा होणारी अंडरआर्म क्रिकेट मधील मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा छत्रपती चषक 2026. कुठल्याही बॅटरला लगातार 3 चौकारासाठी सुंदर शेट्टी पाटील बियर शॉप यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आता पारितोषिक इतकी येतील की फोन अगदी अटेम्प्ट करावे लागणार आहेत. ओहो, काय फटका खेळला. आ रा 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 खतरनाक. बॅट मधून आवाज कशाला पकडे आलाय बघा. टाक टाक नव्हे, कडक असा आवाज आलाय. कडक 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 बेधडक मैदानाच्या आतमध्ये. वा, सध्या कौस्तुभ आमच्या दिशेने आहेत. खूप चांगलं, तेही अगदी कमेंट देतात. धावसंख्या 26-26. मैदानाच्या मध्ये सामना रंगलाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सामना रंगलाय. कॅमेरामॅनची जुगलबंदी सुरू आहे. अंपायरची जुगलबंदी सुरू आहे. धावा धावपलकावरती धाब्यांचा वर्षा होतो. जसा इथे पैशाचा पाऊस पडला तसा इथे धावांचाही पाऊस पडलाय. येस, डेफिनेटली टीम मीटिंग बोलावली गेले. टीम मीटिंग ज्यासाठी चर्चा सुरू आहे, कारण धाबा वेगाने येतात. पॉवर प्लेला आता पॉवरफुल पहिल्या 4 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. बनवण्याचा प्रयत्न केलाय. अपकमिंग यंगस्टर समोर खूप मोठं चॅलेंज आहे आणि त्याने चॅलेंजला ऍक्सेप्ट करत असताना आतापर्यंत 26 धावा बनवल्यात. आणि या संघाचा मित्र म्हणजे नवयुग जयस्मृती अर्नाळाचा एक तो मॅच आठवतो, जो मॅच कदापि ते बाहेरच्या दिशेने जात होते, तिथून त्याने मॅच काढले होतात. आठवण त्याही मॅच होते आपल्याला. तिथून केलेला या संघाचा प्रवास, याची गोष्ट आहे सध्या. 26 धावा आगाशीचा संघ समोर. मुकेश फटका खेळला, पुल करण्याचा प्रयत्न, विकेट जाईल यात काही शंका नाही आहेत. फलंदाज बाद. पहिला विकेटचं बटन 26 ला. येस, यासाठी चर्चा सुरू होती. यासाठी टीम मीटिंग बोलावली गेली होती. विकेट आले, ब्रेक थ्रू येतोय. निखिल रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. पहिला धक्का. टीम किती पारितोषिक येणार आहेत आता एकता स्पोर्टच्या. मला तिथे अगदी बाकीच्या सर्व काही गोष्टी त्याच्यामध्ये आणल्यात, कारण इतके सारे पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. 25 धावा करणाऱ्या खेळाडूंना एकता स्पोर्टच्या माध्यमातून जर्सी आहेत, ट्रॅक आहेत, त्या गोष्टी दिल्या जाणार आहेत. आता तो कुठला खेळाडू आहेत, भाग्यवान कुठले खेळाडू आहेत, त्यांना मात्र नावं अगदी काढलेली आहेत. पण ती महत्वाची गोष्ट आहे, एकता स्पोर्ट्स कडून 25 धाव्यांच्या त्या रनसाठी बक्षीस तर दिले आहेत, पण मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये देखील जाण्याचे चान्सेस तितकेच आहेत. येस, त्यासाठी आमचे बरेच सरांनी एकता स्पोर्ट्सचे ऑनर आहेत. त्यांनी सुद्धा नाराज केलेलं नाहीये. त्यांनी नाराज केलेलं नाहीये. का नाराज केलेलं नाहीये? कारण धावा येऊ द्या, धावा तुम्ही बनवा, शॉप मध्ये या, ट्रॅक टी शर्ट घेऊन जा. 26 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल बाकी असेल. 2.5 चेंडू देखील संपलायत. ओ ओ ओ मैदानावरती पंचाने सांगितलं वाईट, त्याच्यावरती आले +1. एकूण 2 धावा आल्यात. धावा धाव फलकावरती 28 धावांसाठी. धावा धाव पळापळ, प्लॅनिंग, एक्झिक्युशन, सर्व काही सुरुवात. येस, वाईट +1. तब्बल 2 धावा आल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. पॉवर प्ले. आतापर्यंत पॉवर प्ले कोणाच्या नावाखाली गेलाय? 28/1. शेवटचा आणि अंतिम चेंडू स्ट्राईक एंडला स्वतः कर्णधार. यावेळी सन्मान दिलाय, यावेळी सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट झालंय. धनु पहिल्या 3 षटकामध्ये 29 धावा आहेत. फ्लाइंग स्टार्ट आहे. विकेट सुद्धा आले. आता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये किती धावा बनणार आहेत? 35 बनणार, 38 बनणार की 40 बनणार? चर्चा त्याची आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 29 धावा धावफलकावरती. 29 लॉस ऑफ 1 विकेट. पहा, हे डगआउट आहे. हे डगआउट दोन्ही संघांचा डगआउट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सध्या तुम्ही अर्नाळा संघाचा डगआउट पाहतात. काही महिला भगिनी देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी आल्या आहेत. अर्नाळाकरांना सपोर्ट करण्यासाठी त्याही आल्या आहेत. दुसऱ्या बाजूला डगआउट पाहिलं तर आगाशीचा संघ आहे, त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांचे देखील पाठीराखे या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत.
29वा एक गडी बाद. छत्रपती चषक आपल्या आयोजकांनी घेतलेली मेहनत, दिवसाचे केलेलं रात्रांचं केलेले दिवस, प्रत्येकानं या मैदानावरती केलेलं काम, अगोदर 1 महिन्यापूर्वी या मैदानासाठी बनवण्यासाठी ज्यांनी तयारी केलं ना, ती तयारी आज खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेचं श्रेय आपल्याला दिसून येत आहेत. कौस्तुभजी, अंतिम षटक मार्गस्थ आहे. महेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. शेवटचा आणि अंतिम षटक. येणारे 6 बॉल 35, 38, 40 की त्याहून कमी. पहिला बॉल पाहणार आहोत. रेडी आहेत. स्ट्राईक एंडला स्वतः कर्णधार निखिल. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल ऑन साइडला खेळत असताना फक्त सिंगल आले. 30 झालेत. 30 वर 1. येणारे 5 चेंडू पाहणार आहोत. 5 बॉल महत्वाचे आहेत. अगदी कोणाच्या नावी जाणार आकर्षक अशी ट्रॉफी छत्रपती चषकाची. पहिलंच वर्ष, अभिमानाचं वर्ष, पहिलंच वर्ष, सगळं काही सांगून जाणारं वर्ष खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि जे बेनबन्सी यांना सध्या दाखवण्यात आलं होतं तेही त्या मॅचचा आनंद घेत आहेत. तेही सध्या आपल्या टीम आगाशीला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. धावफलकावरती 30. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे 5 बॉल मैदानाच्या आतमध्ये निर्णायक असतील. गोलंदाजी ट्रॅकवरती महेश, स्ट्रायकेनवरती मयूर. एका बाजूला मयूरनं खिंड मैदानाच्या आतमध्ये लढवल्यात. शिवबा लढला म्हणून अखंड महाराष्ट्र घडला. आज लढायचं आहे आज. पटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डिंग आपल्या फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग केलाय. बॉल अडवलाय. डॉट बॉल आलाय. पहिला 2 बॉलचा केस संपलाय. येस, डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. डॉट बॉल येतोय. आता चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. चर्चा का नाही करणार. पुढचा बॉल साठी रेडी आहेत. मुख्य स्क्रीनवरती महेश दाखवतायत. मुख्य स्क्रीनवरती खूप चांगली बॅटिंग केली असे मयूर दाखवतात. आता महेश आणि मयूर मध्ये पुढचा बॉल आपण पाहणार आहोत. रेडी आहेत बॉलिंग ट्रॅकवर. 30 वर 1. पुढचा बॉल वेळ घेतला गेलाय. आता वेळ कोणाच्या बाजूने जाणार आहे. मोठा फटका डाऊन ग्राउंड. वा 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 वा, कडक. छत्रपतींचा छावा. मिळाला 4 धावा. मैदानाच्या मध्ये सध्या मयूर भावाचीच हवा. वा मयूर काय बॅटिंग करतोय. 11 बॉल मध्ये 16. आणि हे मयूरचे चाहते आहेत. त्याने पैसे उडवले नाही, त्याने पैसे हातामध्ये दिले. हो, मी मयूरचा चाहता आहे. मी मयूरचा चाहता मैदानावरती पैसे घेऊन आलोय आणि मयूरवरती मी प्रेम करतोय हे त्याने दाखवून दिलंय. 34वा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये महेश मैदानाच्या मध्ये आतापर्यंत 3 बॉल त्याने फेकले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. काय वाटतं मैदानाच्या मध्ये कौस्तुभ, हे 3 बॉल कशा पद्धतीने असतील? 3 बॉल मध्ये एखादा डॉट कट जातील तो प्रयत्न करावा लागणार आहे, कारण धाबा वेगाने येत आहेत. पुढचा बॉल रेडी आहेत. ऑन साइडला फटका खेळला हवेत. चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज मयूर जाधव बाद. जितक्या वेगाने गेला त्या डगआउट मध्ये खेळाडू होते, त्या डगआउट मध्ये देखील बाजूला झाले सर्वजण. इतक्या वेगाने बॉल मारला होता. येस, डेफिनेटली फ्लॅट स्ट्रोक होता. पण टाळ्या होत होते. टाळ्या नवयुग. काय जबरदस्त बॅटिंग केली मयूरने. 12 चेंडू मध्ये 16 धावेची एक झंझावती खेळी. टीम नवयुग जये स्मृती अर्नाळा या टीम साठी साकारणारा फायनल मॅच मधला हा खेळाडू. वा 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 मयूर, मास्टर माइंड मयूर मैदानाच्या मध्ये असताना बॅटिंग केलंय. मयूर सेम पाहिलं तर सुरुवातीला ते सांगतो ना मास्टर माइंड होतात आणि त्याने चांगली बॅटिंग केलंय. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये दीप आला. डिस्ट्रॉय त्याला करायचं आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. दुसऱ्या बाजूला महेश आहेत. तो कशा पद्धतीने मैदानाच्या मध्ये परफॉर्मन्स करेल, 2 बॉल कशा पद्धतीने थांबवेल याच्यावरती देखील सध्या चर्चा आहे. कौस्तुभ, येस, पुढचा बॉल रेडी आहे. दीप आल्या. दीप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्या. 34 वर 2. हा, सन्मान दिलाय. 1 कंप्लीट झाले. वेगाने आल्यात आणि एका दाब्याने समाधान मानावं लागेल. 5 35 पर्यंत पोहोचल्यात. 35, 38, 40 चा उल्लेख केला होता. 35 ची मदल मारले. आता शेवटचा अंतिम चेंडू पाहणार आहोत. या ओव्हर मध्ये आतापर्यंत रन आला 6. 1 चौकार, 2 सिंगल, 1 डॉट, 1 विकेट. जवळपास समसमान आहे. संधी दोघांनाही असणार आहेत. शेवटच्या बॉलवरती एखादा चौकार 39. शेवटच्या बॉलवरती सिंगल 36. शेवटच्या बॉलवरती अतिरिक्त काही घडलं तर 36. शेवटचा बॉल डॉट आला तर 35. लास्ट बॉल, इम्पॉर्टंट बॉल. महेश तयार. शेवटच्या बॉलवरती हलक्यातून चेंडूला मात्र सिंगल घेतलाय. 1 घेतला. दुसऱ्याचा प्रयत्न चुकीच्या एंडला थ्रो. म्हटलं होतं की 1, म्हटलं होतं की 4, पण मैदानावरती आला 2 आणि 2 धावेने धावसंख्या 37. मुकेश कडून चूक घडलाय की गोड चूक घडलेत याची चर्चा होणार आहे, कारण ही महत्वाची चूक ठरू शकते. येणाऱ्या कालावधीमध्ये ही 1 धाव महत्वाची ठरू शकते. कसं काय वाटतंय? बघा, इनिंग ब्रेक झाला आणि इनिंग ब्रेक मध्ये धावा जर बघितलं तर 37 झाल्यात. 37 वरती 2 आहेत. 38 धावांचं लक्ष आहे.
आता प्रेक्षकांसाठी एक विशेष सूचना आहे. सगळ्यांनी आपल्या खिशातला मोबाईल काढायचा आहे. आपण थोडंसं काहीतरी मॅजिक करूयात. लाईट्स ऑफ प्लीज. आता सगळ्यांनी मोबाईल काढा, टॉर्च ऑन करा, दिलेला इन्स्ट्रक्शन फॉलो करा. सगळ्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा येणार आहे. सगळ्यांनी, जेवढे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना विनंती, आपण आपले टॉर्च ऑन करायचे आहेत. छत्रपती चषक तुम्हाला आवडलेला असेल तर या छत्रपती चषकाला आपण आपलं प्रेम किंवा आपण त्याची पोचपावती देण्यासाठी सगळ्यांनी टॉर्च बाहेर काढायचे आहेत. अरे स्टेजवरती कॅमेरा नको, त्यांच्यावरती म्हणणार तर या लाईट सगळ्या दिसणार नाहीत. ओके, सो सगळ्यांनी टॉर्च काढायचे आहेत. या 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 शार्पी जरा बंद करा वरच्या. शार्पी नको, शार्पी एवढ्यात नको. मी पण काढायचं का? सगळ्यांनी लवकर चांदडे चमकतात हे चमकले पाहिजेत. ओके, छत्रपती चषक 2026 आता दिलेला इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत. ओके, सरळ पहिले उभे ठेवा, सरळ ठेवा, हलू नका, कोणी हलू नका. लेफ्ट राईट, 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 लेफ्ट राईट. जोरदार करतच राहायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की बोला, छत्रपती संभाजी महाराज की. ओ बिल्डिंग मधून सुद्धा ही टॉर्च ऑन केली आहे, म्हणजे छत्रपती चषक घराघरात पोहोचला याची पोचपावती आहे. जर का स्पर्धा सगळ्यांना आवडली असेल तर जोरदार आवाज येऊ द्यात, जोरदार आवाज. थँक्यू सो मच. अजून एक आवाज होऊन जातात का? अजून एक आवाज. ओके, संपूर्ण महाराष्ट्र नव्हे भारत दणाणतो अशा 2 घोषणा आहेत फक्त. त्यातली पहिली कोणती माहित आहे? बोला, गणपती बाप्पा. आणि आपण ते दुसऱ्या त्या स्लोगनकडे जाण्या अगोदर या संतनगरमध्ये आपण आहोत आणि संतनगरची ओळख नवीन काय म्हणली आहे तर गोविंदा, राईट, दहीहंडी. त्यामुळे बोला, बोल बजरंग, बोला, बोल बजरंग, शिवछत्रपती शिवाजी महाराज की. आता सुरुवात करण्या अगोदर अजून एक ट्विस्ट. या स्पर्धेची छत्रपती चषकामध्ये रील कॉम्पिटिशन सुद्धा होते. त्यांच्यासाठी 5,000 रुपयाने चषक होतं आणि त्यामुळे या रील कॉम्पिटिशनचा विजेता कोण ठरलाय त्याची रील आता आम्ही स्क्रीनवरती दाखवणार आहोत. मयूर भोईर, आणि ती रील पहिली दाखवली जाणार आहे. कोणती रील सर्वांना आवडली आहे, कोणता रील स्टार विजेता ठरलाय त्याला ते बक्षीस दिलं जाणार आहे. येस, लाईट्स हो चालू होण्या अगोदर लाईट्स बंद होणार, डोंट वरी. छत्रपती चषक 2026 मागील 3 दिवसाचा खेळ. 3 दिवसाच्या खेळानंतर आपण आलेला आहोत या अंतिम सामन्यामध्ये. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार मुख्य स्क्रीनवरती आहेत. पंकजदादा मिश्रा, शांत, निरागस, सदा हसरा आणि खेळासाठी नेहमीच संतनगरच्या खेळाडूंच्या मागे उभा राहणारा व्यक्तिमत्व म्हणजेच पंकजदादा मिश्रा मुख्य स्क्रीनवरती आहेत. थँक्यू सो मच पंकज मिश्रा, आपण इतका चांगला इव्हेंट आम्हा सर्वांसाठी घेऊन आलात. मागील 3 दिवसामध्ये जो काय आनंद आपण या खेळाद्वारे दिलात त्याचे आभार मानावे तितके कमी आहेत. किरण 11 यांच्याकडून विजेत्या संघाला ट्रॅक टी शर्ट देण्यात येणार आहेत. किरण 11 राणी तलाव महापौर चषकाचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून झालं होतं अगदी शेजारीच, त्या आयोजकांच्या माध्यमातून त्या किरण 11 राणी तलावच्या संघाकडून या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला ट्रॅक आणि टी शर्ट देण्यात येणार आहेत. ब्रँडेड ट्रॅक टी शर्ट.
ज्यावेळी मॅचला सुरुवात होईल वैभवनं लगातार 3 चौकार मारले तर डीजे मयूर भोईर विरार आमच्या डोंगरपाड्यातील एक मित्र आहेत डीजे मयूर भोईर विरार यांच्याकडून पारितोषिक दिलं जाणार आहे. ते 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते मात्र दिलं जाणार आहेत. सध्या मयूर या मॅचचा आनंद घेता. मयूर आपलं स्वागत आहे. आणि एक विशेष बक्षीस मॅन ऑफ द सिरीज जर का मयूर जाधवला मिळाली तर 9799 मितेश पाटील यांच्याकडून त्याच्यासाठी एक रात्र संपूर्ण पार्टी त्याला एकट्यालाच करता येणार आहे. पण डिसाईड तुम्ही करायचं करायला येणार की नाही. मितेश असेल जोडीला. निखिल पाटील निखिल तांडेल सुद्धा जोडीला चालतील असं सांगितलंय. ओके हे आमचे रसिक प्रेक्षक मायबाप आहेत. या स्पर्धेला भरभरून प्रेम देण्यासाठी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या मैदानावरती उपस्थित आहेत. या सगळ्यांचा मनपूर्वक आभार. आपण सगळेजण होतात म्हणून ही स्पर्धा इतक्या चांगल्या लेवलवरती येऊन राहिली आहे थांबली आहे. आपण सर्वांचं मिळालेलं प्रेम हे खूप मोठी ताकद देतं. येणाऱ्या वर्षामध्ये अजून मोठं आयोजन करण्यासाठी. बघा हे आमचे लहानगे जर का नवयुग 11 जय स्मृती संघ जिंकला तर विमल सिंग यांच्याकडून 12 टी शर्ट नवयुग 11 जय स्मृती या संघाला जर का ते जिंकले तर देण्यात येणार विमल सिंग यांच्याकडून. बघा ती रील कोणती आहे. रील कॉम्पिटिशन मध्ये जिंकणाऱ्या रील स्टारची रील कोणती आहे ती रील दाखवली जाते. त्यानंतर त्या रील स्टारचं नाव आम्ही सांगणार आहोत. सो लेट्स प्ले. फक्त मैदान नाही इथे स्वप्न तयार होतात. संतनगरमध्ये सुरू होत आहे क्रिकेटचे रणांगण. पंकजदादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक 2026. इथे प्रत्येक खेळाडू तयार आहे. एक शॉट एक विकेट आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी. सोबत वाढतोय थरार. प्रत्येक रनासोबत बदलतंय सामन्याचे. तो आहे जिद्द मेहनत आणि आठवणीचा उत्सव. नाव आहे जोरदार टाळ्या द्या पहिलं त्याच्यासाठी. 5,000 रुपयांनी चषकाचा मानकरी ठरतोय मिस्टर मयूर स्टोरी टेलर. मयूरला विनंती आपण मंचावरती यायचंय. सामन्याला सुरुवात करायची. चला 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवा. मनीष मोरे यांना विनंती करेल की आपण हा किताब देण्यासाठी यायचं.
बघा डीजे मयूर यांच्याकडून बक्षीस लागलंय वैभव पाटीलला लगातार 3 चौकाराला 500 रुपये. आरिफ यांच्याकडून लगातार 3 विकेटला 1000 रुपयाचं बक्षीस. सुंदर शेट्टी पाटील बिअरशॉप यांच्याकडून 2 चौकाराला 1000 रुपये. फायनल म्हटल्यानंतर या साऱ्या गोष्टी होणारच आहेत, बक्षीस येणारच आहेत. येस पंच, एक मिनिट. एक व्हिडिओ प्ले होणार आहे आणि त्यानंतर मॅच लागेल. आमचे छत्रपती चषक आणि छत्रपती चषकामधील शेवटचा आणि अंतिम सामना आपल्या भेटीला आलाय. भेटीला येत असताना बघा अजून एक बक्षीस आलंय. नवयुग जयस्मृती, नवयुग इलेवन जयस्मृती संघ तर जिंकला, तर दिविशा बिमल सिंग यांच्याकडून टी शर्ट बरोबर ट्रॅक सुद्धा दिला जाणार, कॅप सुद्धा दिला जाणार. ट्रॅक नाही कॅप, टी शर्ट बरोबर कॅप. चला सामन्याला होते सुरुवात. पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. काय करायचं हे भरत. चला दोन्ही गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि आलेला असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. जोरदार टाळ्या देतात दोन्ही टीमसाठी. ग्रँड फिनाले अंतिम सामना. पहिला चेंडू त्याच्यावरती सन्मान. एक धाव आली आहे. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू ऐशी वेळोवेळी डाव तुतात येतात. जमविशी जपून आपली खेळी. काय करी बघ गोलंदाजी. संकट चेंडू फेकी. भवताली तबसेल घ्यावया. जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक. तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि चपळ जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला. जो हुकला तो संपला. जो हुकणार तो संपणार. जो सातत्यपूर्ण कामगिरी करून खेळ दाखवणार तो या टायटलला जिंकणार. छत्रपती चषक औचित्य आहे. औचित्य नाही तर स्वप्न आहे. दोन्ही संघांचं. टॅप केलं चेंडू लाडवला फेकी. ओ यावला वैभव पाटील क्रीज मध्ये सुखरूप. चेंडूचा खेळ झाला 3. मृदुल. आतापर्यंत आपण पहिल्या इनिंगचा थरार पाहिला. दुसऱ्या इनिंग मध्ये 2 ताबडतोब फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दीप समोर. यस नक्कीच 2 फलंदाज आहेत. 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची प्रचंड मोठी क्षमता आहे. या अगोदर भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सातत्याला आगाशी संघाला पाहिला. 38चा पाठलाग आहे. 38चा पाठलाग करत असताना आतापर्यंत संत गतीने सुरुवात आहे. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 3 धावा धाफक्यावर. घायल शेर आहे वैभव पाटील आणि तो एक्सलेट करत असताना तितक्याच चांगलं क्षेत्ररक्षण. जय होता यावेळेला नवयुग 11 जयस्मृती अर्णाला संघाची. क्षेत्ररक्षण हे एक वेगळी ताकद आहे. क्षेत्ररक्षण दाखवलं जातं. 38ला वाचवायचं आहे पण त्यांच्या समोर उभं असलेलं मोठं चॅलेंज म्हणजेच वैभव पाटील आणि अजय पवार. आगाशीचे 2 असे खेळाडू जे कोणत्याही धावफलकाचा पाठलाग करणं जाणतात. त्यांच्यामध्ये ती धमक आहे, कुवत आहे.
प्रतिभा आहे, कौशल्य आहे आणि ते फटके सुद्धा आहेत. कधी केव्हा कोणावरती कशा प्रकारे हल्ला बोलायचा हे त्यांना चांगलंच माहीत आहे. आणि अशा दोन फलंदाजांसमोर गोलंदाजी करणं डिफिकल्ट टास्क आहे. निखिल तांडेलने जर का अष्टांच्या मागे विकेट घेतली तर जीत पाटील 9799 यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. बाबू ठीक आहे ना वैभव? ऋषभ आलाय नवीन फलंदाज. वैभव रिटायर्ड होतात. आय होप वैभव ठीक आहे ना? लक्ष द्यायचं बाकीच्यानी. आज दिवसभर कमरेच्या त्रासाने त्रस्त आहे वैभव आणि या गावासाठी मगाशी त्यांनी सांगितलं ना टीम आहे, मोठी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीला तो पेलत असताना या मॅचमध्ये खेळण्याची इच्छा जरूर दाखवत होता. पण ती इच्छा दाखवत असताना शेवटी जास्त पेन असावा कदाचित, त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागतंय. ऋषभ हेमाडे मैदानाच्या आतमध्ये आलाय. मृदुल 18-34 मॅच इतकी अवघड नाहीये. यस नक्कीच येणारे 18 चेंडू 34 धावा धफाक्यावर बनवायचे आहेत. या अगोदर ऋषभ हेमाडेचा आपण तो खेळ पाहिलाय. या स्पर्धेमध्ये टॉप 6 मध्ये लगातार 3 चौकार ऋषभ हेमाडेने लगावले होते, परंतु यावेळेला येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर ऋषभ हेमाडे, ज्याला मैदान सोडावं लागतंय. ऋषभ बाद झाल्यानंतर मोठी विकेट आली आणि आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर ज्याला सामनावीराचा खिताब घेत असताना आपण पाहिलंय असा खेळाडू आय थिंक शुभम मैदानाच्या आतमध्ये येतोय. शुभम येण्या अगोदर धावफलक मोठं का नाही मी म्हटलं. या मैदानावरती 40-41चा पाठलाग आपण बघितलाय आणि ग्रँड फिनाले म्हटल्यानंतर तुम्ही इतके सामने खेळून आलेला, तुम्हाला या खेळपट्टीचा चांगला अंदाज आलाय. कुठून टप्पा पडल्यानंतर चेंडू किती वळतो, किती उडतो, त्यानंतर कशा पद्धतीने ट्रॅव्हल होतो, या साऱ्या बाबी माहीत आहेत आणि त्यामुळे हा धावफलकाचा पाठलाग सोपा. पण वैभव पाटीलचं इंजर्ड होणं, ऋषभ हेमाडेचं बाद होणं आकाशीला अडचणीमध्ये टाकणार आहे. त्यामुळे आता तरी पकड मोठी राहिली आहे. नवयुग 11 जयस्मृती आतापर्यंत थोडासा पगडा भारी आहे. आतापर्यंत नवयुग 11 जयस्मृती अर्णाला संघ थोडासा वरचढ आहे. अजय पवार समोर आहे आणि त्याच्या विरोधात प्रचंड मोठा एक्सपिरियन्स असणारा चेतन भोईर आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप जमारा उजव्या एसटीच्या बाहेर आलेला चेंडू अतिरिक्त धाव धाफकामध्ये येतोय. रूपाने धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. या एक्स्ट्राच्या धावा सुद्धा एक मोठी ताकद बनू शकतात, अस्त्र बनू शकतात. डाऊन दी रोड खेळायचं ऑन साइडला अजय पवार पवारने मारलाय चौकार, आलाय 4 धावा. पवार या वेळेला खऱ्या अर्थानं पॉवर मैदानामध्ये दाखवतोय. सुंदर शेटी पाटील बियर शॉप प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. अनेक बक्षीस आहेत. प्रत्येक विकेटसाठी बक्षीस आलंय, चौकारांसाठी बक्षीस आलंय आणि संघ जिंकणार त्याच्यावरती तर मोठी बक्षीस आहेत. कॅप टी शर्ट दिविशा विमल सिंग यांच्याकडून नवयुग जिंकली तर त्यानंतर जो संघ यामध्ये जिंकणार आहे त्याच्यासाठी न्यूट्रल आमचे किरण 11 राणा तलाव यांच्याकडून ट्रॅक टी शर्ट आहेत. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तुर्तास चेतन भोईर, मोठा फटका, फलंदाज अजय पवार बाद. बडी मछली जाल में फसी अजय पवार द पॉवर. यावेळेला अजून एक मोठा घडी ऋषभ येतोय. ऋषभच्या पाठोपाठ यावेळेला अजयला देखील मैदान सोडावं लागतंय, परंतु आगाशी संघाकडे तो पगडाय. खऱ्या अर्थानं आबिद पठाण असेल, शुभम असेल, या दोन खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमतावान खेळाडू अजून देखील मैदानामध्ये आहेत. लक्ष मोठं आहे. 38चा पाठलाग करायचा आहे. या अगोदर सायबा संघाला 36चा पाठलाग आपण पाहिला होता. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं 46चा पाठलाग करत असताना ऋतू 11 डोंगरपाड्याचा संघ देखील तो आपण पाहिला होता.
आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं मयूर जाधवचं वैयक्तिक 52 धावेंची खेळी देखील आपण पाहिली होती. ह्या मैदानाला सर्व काही दाखवून दिले. चौकार लगावून जर का सामना जिंकवला तर माय डेकोरेटर्स यांच्याकडून 1444 1444 रुपये माय डेकोरेटर्स यांच्याकडून चौकार लगावून सामना जिंकवला तर 11 वरती 2 आहेत. मैदानाच्या आतमध्ये शुभम आहे, आबिद आहे, पठाण आहे. पठाण समोर भोईर आहे, भोईर समोर पठाण नाही. यावेळेला शुभम 12-13 चेंडू आणि 27 धावा. मृदुल इथे जर चौकार आला तर मजा येईल. एक चौकार या मॅचला पुन्हा एकदा वेगळी दिशा देत असताना पाहायला मिळू शकतो. पण शुभमने त्या चेंडूला सन्मान देत असताना एका धावाने स्ट्राईक रोटेट केली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 वरती 2 टीम आगाशी. नक्कीच पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 12 धावा धाफकावर येतात. मॅच इक्वेशन काय आहे? येणारे 12 मध्ये 26 धावा अजून देखील धाफकावर बनवायचे आहेत. एकाकडे अर्णाला नगरीतील नवयुग 11 जयस्मृती अर्णालाचा संघ आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये यंदाच्या वर्षामध्ये लहरामध्ये यंदाच्या वर्षामध्ये चॅम्पियन असणारा टीम आगाशीचा संघ आपण पाहतोय. 12 मध्ये 26 धावांची गरज आहे. हा प्रेक्षक राजा वर्ग आपण पाहतोय. प्रेक्षकांची प्रचंड मोठी गर्दी ह्या स्पर्धेला, ह्या मानाच्या, ह्या सन्मानाच्या, या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची ही तुडुंब गर्दी ही मैदानामध्ये आपण पाहतो. जीत पाटील, निखिल पाटील, नयन निखिल तांडेल आणि मयूर जाधवसाठी जे बक्षीस लागले जर का ते जिंकले तर एका रात्रीची पार्टी 9799 यांच्याकडून. आणि निखिल तांडेला स्टंपच्या मागे जर का विकेट घेतली तर 1000 रुपये जीत पाटील कडून. सो मॅचच्या दिशेने जाऊयात. 13 वरती 2 आहेत आणि असं असताना स्ट्राईक एंड वरती अभित पठाण आहे. अभित पठाण, ओ पठाणने यावेळेला चेंडूला ड्राईव्ह जरूर केलं परंतु फिल्डिंग तितकीच चांगली झाली आहे. आतापर्यंत तरी बाजू बघाल तर नवयुग 11 जयस्मृती संघाच्या बाजूने झुकते आहे. पण आगाशीने आतापर्यंत ज्या वेळेला चांगला खेळ केला त्या वेळेला वैभव पाटील, अजय पवार, रिषभ हेमाडे हे 3 फलंदाज मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत. आज मोठी संधी आहे शुभमला, संधी आहे आबिद पठाणला, संधी आहे जय दोदडेला या मैदानावरती गेलेल्या मॅचला आपल्या बाजूने खेचून आणण्याची. इथं जर का तुम्ही हिरो बनलात तर याच्यापेक्षा दुसरा मोठा आनंद काहीच नसू शकणार आहे. नक्कीच इथून हिरो बनण्याची खऱ्या अर्थानं संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. शुभमसाठी प्रत्येक चौकारांसाठी पपलूकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगल्यारीत्या पुन्हा एकदा फील्ड केला जातोय. सिंगल धावमालकामध्ये येतात, प्रयत्न केले जातात परंतु आतापर्यंत ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण जय असेल, मयूर जाधव असेल, प्रेम असेल, ही ताकद आहे. नवयुग 11 संघाची खऱ्या अर्थानं ही एक वेगळी ताकद आहे आणि ती ताकद यावेळेला मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि निखिल पाटीलच्या या षटकातल्या 2 विकेटला 500 रुपयाचं बक्षीस, 5000चं बक्षीस कोणाकडून? सुजल कडून लगावण्यात आलेलं आहे. हे वेगळं मित्रप्रेम आहे. आणि मृदुल तर दुसरी बाजू बघाल तर जवळजवळ 1 वाजलाय आणि 1 वाजला तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग या छत्रपती चषकाचा आनंद लुटत आहेत. त्यामुळे त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. आपण इतका वेळ या ठिकाणी थांबलात. समोर डाऊन द ग्राउंड, ओ अशा प्रकारची फिल्डिंग झाली तर धाबा कुठून बनणार? तुफानी फटकेबाजी समोर केलेली बेधडक क्षेत्ररक्षणाची ही कारवाई. व्हॉट अ स्टॉप. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा. पारितोषिक येत आहे. जुई मेहर लगातारचे 2 चौकार शुभम साठी पारितोषिक आहे परंतु यावेळेला उडता ज्या प्रकारचा क्षेत्ररक्षण आहे नवयुग 11 संघ आज मैदानामध्ये स्वतःला झोकून देण्याचा तो प्रयत्न केला जातोय. ज्या वेळेला गावाच्या नावाची जर्सी, गावाच्या नावाची प्रतिष्ठा ज्या वेळेला आपण मैदानामध्ये येतोय ना त्यावेळेला एक संपूर्णतः गावाची एक वेगळी जिम्मेदारी आपल्यावर असते आणि त्या जिम्मेदारीने आतापर्यंत त्या प्रकारचा साजेसा खेळ टीम नवयुग 11 अर्णालाचा आपण मैदानामध्ये पाहतोय. दोन्ही संघांसाठी ही जबाबदारी आहे. दोन्ही संघ आपल्या गावासाठी घेतात, गावाच्या नावासाठी घेतात. मोठी प्रतिष्ठा पणाला लागलेला बघा. हा उडता पंची मयूर जाधव. या स्पर्धेमध्ये मयूर जाधवची चमक काहीशी वेगळी न्यारी दिसली. शुभमच्या प्रत्येक चौकाराला नावेद यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. 16 वरती 2 आणि गरजेचं सुद्धा आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 धावा.
धाफकावर बनवायच्या अर्थातच काय तर आता 6 मध्ये 6 मोठ्या फटक्यांची गरज आहे. अभित पठाण समोर आहे. अभित साठी खऱ्या अर्थाने ती सुवर्ण संधी आहे, परंतु समोर भुवनेश्वर भुवनेश्वरच्या प्रत्येक विकेटला 500 रुपये आरिफ कडून. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय, सिंगल साठी निघलो, 100 पिकअप. एवढंच आकाशीच्या डगआउट मध्ये यायचं होतं तर त्यांच्या बाजूने खेळायचं होतं. एनिवे अटेम्प्ट खूप चांगला होता. आय होप लागलेलं नसेल, पण एफर्ट लाजवाब होते. सामना जरी बाजूने झुकता झालेला असला तरी सुद्धा अशा प्रकारे चेंडूला अडून आपला जो काही खेळ आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करायचा नाही असा काहीसा उद्देश असावा. 17 वरती 2. यास नक्कीच निखिल आहे, छोटा डॉन या नावाने एक त्यांना वेगळी प्रसिद्धी आहे आणि निखिल यावेळेला स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, परंतु येतोय यावेळेला 2 खेळाडूला भेदून. प्रयत्न चांगला होता. येतोय चेंडू सीमारेखा बार, चौकार. प्रत्येक चेंडूवरचा चौकार जरी आला तरी सुद्धा या मॅच मध्ये वेगळी रंगत येऊ शकते. सामना कोण जिंकणार कोण हारणार त्यापेक्षा प्रत्येक चेंडूवरती आक्रमण होऊन चौकार येणार हे सौंदर्य बघण्यासाठी हे प्रेक्षक तयार आहेत आणि सज्ज सुद्धा. भुवनेश्वर समोर पुन्हा एकदा शुभम 8 धावा आतापर्यंत त्याने केल्या. पुढचा चेंडू, ओ यावेळेला चेंडू पुन्हा, हे क्या हुआ है? 2 धावा धावून कंप्लीट. दीपने चेंडूला फेकलं तोपर्यंत 2 धावा आल्यात आणि आता येणारे चेंडू शिल्लक आहे 3 मध्ये 15. हा सामना या चौकार आहे, चौकार 4 धावा पंचांकडून इशारा आलाय. म्हणजेच या धावा आता 3 चेंडू मध्ये 13 धावाची गरज. मृदुल मॅच अशा वळणावरती आहे की इथून जरी वाटत असलं की 3 चौकाराला जरी सुद्धा मॅच जिंकू शकतो, अशा ठिकाणी सुद्धा हा मॅच टर्न होऊ शकतो. पनवेल मध्ये एक मॅच झाली होती, 6 चेंडू 26 धावांची गरज होती. अंडरआर्म बॉक्स स्पर्धा होती आणि त्या 26 धावा झाल्या होत्या. हा इतिहास अंडरआर्म क्रिकेट मधला सर्वात मोठा इतिहास. घनश्याम शिंदेने त्या 26 धावा केल्या होत्या आणि आता याच मैदानावरती खेळत असताना काय अशा प्रकारचा विक्रम बघायला मिळू शकतो का? नक्कीच नक्कीच सर. आणि कालच्या दिवसामध्ये देखील शुभम खांडेकरचा तो विक्रम होता. 6 चेंडू 18 धावांची गरज असताना त्याने देखील तो सामना फिनिश केला होता. येथून खऱ्या अर्थानं शुभम साठी ती एक वेगळी संधी आहे. येथून हिरो बनण्याची शुभमला खऱ्या अर्थानं ती एक वेगळी संधी, एक इतिहास बनवण्याची संधी शुभम साठी आहे. 3 मध्ये 13 धावांची गरज आहे. नामी संधी, नाम समान आहे. आता इथे भुवनेचा चेंडू ड्राईव्ह केले, वन मोर बाउंड्री, अजून एक चौकार. 2 मध्ये 9. 2 मध्ये 9. हारलो तरी 72, पण शेवटच्या क्षणापर्यंत लढणार ही आमची ओळख आहे आणि ओळख दाखवत असताना शुभम मोठा मॅग्निफिसंट बॅटिंग, काय जबरदस्त फटका आहे. 4 धावा. भुवनेश्वर समोर पुन्हा एकदा शुभम तयार होतोय. शुभम आणि शुभम यावेळेला मैदानामध्ये काय धुमाकूळ अक्षरशः घालत असताना आपण पाहतोय. बॉलर, विकेट कीपर, फील्डर, तोफ तो तेरी ये सारी है, लेकिन जंजीर में जकड़ा शुभम हमारा अब भी सब पे भारी है. जबरदस्त खेळ आतापर्यंत शुभमचा तो मैदानामध्ये आपण पाहतोय. 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. अजूनही सर्वांवरती भारी आहे. भारी पडला येणाऱ्या 2 चेंडूवरती. ते भारी पण किती हे पाहायला मिळणार आहे. या चेंडूवरचा मोठा फटका यावर येतोय का? अजून एक 1 मोर. हम में है विश्वास, पूरा है विश्वास, हम हो गए कामयाब. आज के दिन आगाशी उठली है. सामना कोणाच्याही बाजूने जाऊ द्यात, पण या सामन्याला शेवटच्या क्षणापर्यंत लढलंय हे बघून सगळ्यांचे हात आता टाळी वाजवण्यासाठी पुढे आलेत. ही ताकद आहे या खेळाची, ही ताकद आहे आगाशीच्या शुभमची. पण मृदुल, एक गोष्ट जर तुम्ही बघाल, इतक्या चांगल्या रिदम मध्ये मोमेंटम मध्ये असताना काय सातत्यानं फलंदाजाला बोलवणं योग्य आहे का? 1 चेंडू 5 धावा. मित्र, सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवू द्यात. जोरदार टाळ्या. शुभम भुवनेश्वर, काय घडलंय सर? प्रेक्षक राजा काय म्हणतो यावेळेला? एखादा अतिरिक्त धाव यावेळेला प्रेक्षक राजा म्हणतोय. प्रेक्षक एकच सांगतायत, दोन्ही संघ प्रेक्षक एकच सांगतायत, अरे आयोजन करते तुम्ही सुपरवर का नाही ठेवली ती आम्ही मिस करतोय. 1 चेंडू 5 धावा. भुवनेश्वर
ओ टॅप केलाय मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला चॅम्पियन टीम छत्रपती चषकाची नवयुगी लवण जय स्मृती. प्रेम खेळून वाढवलं पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्या कारणाला योगा. प्रशांत घराचं नाव, हे प्रशांत घराचं नाव, ऐकता प्रशांत घराचं नाव. प्रशांत घराचं नाव, ऐकता प्रशांत घराचं नाव. प्रशांत घराचं नाव, ऐकता प्रशांत घराचं नाव. संघाचा भक्कम पॅकर हाय. उंकर कदम दादा दिलदार मनाचा संघाचे पाठीशी हाय. आईच्या दुर्गेशी लेविन संघाचा भक्कम पॅकर हाय. सदनन पाटील दिलदार मनाचा संघाचे पाठीशी हाय. चौकर चक्कर मारून करतो धावनचा वर्ष. चौकर चक्कर मारून करतो
प्रशांत घरचं नाव ऐकतं का प्रशांत घरचं नाव हे प्रशांत घरचं नाव ऐकतं का प्रशांत घरचं नाव प्रशांत घरचं नाव ऐकतं का प्रशांत घरचं नाव प्रशांत घरचं नाव ऐकतं का प्रशांत घरचं नाव वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल सक्सेसफुल ठरलाय सक्सेसफुल ठरलाय अरे मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय बघा A1 जोडी लावलं असतं पण आता वेळेचं भान ठेवत असताना आपल्याला इथं थांबावं लागतं.